आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पालकमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। पालकमंत्री प्रताप सरनाईकांसमोर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। संपूर्ण कर्जमाफी करावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे। अतिवृष्टीनं नुकसान झाल्यामुळे अनुदान दुप्पट करण्याची मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। तर शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांकडून ही मागणी करण्यात आली। सरनाईकांनी शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांसोबत याच दरम्यान संवाद देखील साधला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचं निवेदन पोहोच करण्याचं आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। जे सरकारनं अनुदान त्या ठिकाणी दिलेलं आहे ते तुटपुंज आहे। त्यासाठी केंद्र सरकारकडे आव्हान पाठवून केंद्राची भरीव मदत आपल्याला आली पाहिजे। सरकारनं शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी केलीच पाहिजे। त्यानंतर दुसरी मागणी आमची आहे, जे सरकारनं पीक नुकसानीपोटी अतिवृष्टीचे जे अनुदान दिलेलं आहे ते अतिशय तुटपुंज आहे। त्यासाठी केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी आवाज सादर करावा आणि शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी दिली पाहिजे तातडीनं, ही आमची मागणी आहे। काय शब्द दिला तुम्हाला? त्या ठिकाणी आताच या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की अहवाल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवू, तुमची मागणी जी आहे ती मी आता जिल्हाधिकारी साहेबांना सांगतो आणि तुमच्या मागणीचा विचार केला जाईल, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्हाला पालकमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।